देव वसे चित्ती त्यांची घडावे संगती, त्यांची घडावे संगती, त्यांची घडावे संगती. देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती, त्यांची घडावी संगती, त्यांची घडावी संगती. हा देव वसे चित्ती त्यांची घडावे संगती, त्यांची घडावे संगती, त्यांची घडावे संगती. देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती, त्यांची घडावी संगती, त्यांची घडावी संगती. ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना, देवा पुरवावी वासना, देवा पुरवावी वासना. ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना, देवा पुरवावी वासना, देवा पुरवावी वासना. जना सवे भेटी नहो अंग संग तुटी, नहो अंग संग तुटी, नहो अंग संग तुटी. हरी जना सवे भेटी नहो अंग संग तुटी, नहो अंग संग तुटी, नहो अंग संग तुटी. ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना, देवा पुरवावी वासना, देवा पुरवावी वासना. ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना, देवा पुरवावी वासना, देवा पुरवावी वासना. आ तुका म्हणे जिने, तुका म्हणे जिने, आ तुका म्हणे जिने, तुका म्हणे जिने, तुका म्हणे जिने भले संत संगष्टने, भले संत संगष्टने, संत संगष्टने. तुका म्हणे जिने भले संत संघर्षणे, भले संत संघर्षणे, भले संत संघर्षणे. आ तुका म्हणे जिने, हे तुका म्हणे जिने, तुका म्हणे जिने, हे तुका म्हणे जिने, तुका म्हणे जिने भले संत संगष्टने, भले संत संगष्टने, भले संत संगष्टने. तुका म्हणे जिने भले संत संघर्षणे, भले संत संघर्षणे, भले संत संघर्षणे. ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, आवडते मना देवा पुरवावी वासना, देवा पुरवावी वासना, देवा पुरवावी वासना. ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना, देवा पुरवावी वासना, देवा पुरवावी वासना. ताडी वाजवा विठोबार खुमाई, जय जय गोपाल कुमारी, विठोबार खुमाई, गोपाल जय जय विठोबार खुमाई. गोपाल कुमारी. यात तरी राम आहे का? हनुमंतरायनं दोघं हात असे जवळ घ्यावे. माझ्याकडे बघा तुम्ही, फक्त मी छाती फाडणार नाही. आणि असे हात जोड घेऊन टार दिशी छाती फाडावी आणि मध्ये त्या ठिकाणी रामचंद्र प्रभू सीतामाईचं दर्शन करून द्यावं आणि मग आवाज द्यावा, जय श्रीराम, श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में. आमच्या करता निष्ठा म्हणजे हनुमंतराय. ऐका, हनुमंतराची छाती फाडली तर जसं भगवान रामचंद्र प्रभू सीतामाईचं दर्शन होतंय वारकऱ्यांना, ऐका तसं वारकऱ्याची जर छाती फाडली ना तर मध्ये फक्त ज्ञानोबा आणि जगद्गुरु तुकोबारांचं दर्शन व्हावं एवढी श्रद्धा आमची पाहिजे. विठ्ठल पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. आणि हनुमंतरा एकमेव असे पूर्ण पुराणांमध्ये इतिहासामध्ये बघा, ज्यांना भक्तही म्हटलं गेलं आणि ज्यांना देवही म्हटलं गेलं आणि ती हनुमंतर आहेत.
म्हणून आमच्याकरता आदर्श जीवन आमचे संत आहेत, आमच्याकरता आदर्श जीवन आमचे भगवंत आहेत. म्हणून सांगू, सैरा वैरा धावणाऱ्या या हिंदू धर्मानं आता कुठेतरी थांबलं पाहिजे आणि इकडे तिकडे जाण्यापेक्षा आपल्या देवांचीच भक्ती केली पाहिजे. फक्त झालं काय राहुल महाराज, आमची शोकांतिका आहे की आम्ही आमचे देव दिवसावर वाटून घेतले. शोकांतिका हे नाही वाटली की तुम्ही दिवसावर देव वाटले, शोकांतिका ही आहे की ते देव आम्ही डिपार्टमेंटवर सुद्धा वाटलून घेतलेले. ओंकार दादा बघा ना, आता इथं छोटी छोटी पोरं शाळेत जाताना तुम्ही हाव नाही काहीतरी बोला ना, जो जोरात बोलल त्याला मी जावई करून घेईल. आवाज द्या फक्त जोरात. शाळेत जाता की नाही, हो की नाही? बापरे, एक बी जावई बना ना भाऊ. अरे लय प्रॉपर्टी, मला काळजी करू नका. शाळेत जाता का? हाव बोला ना, जातात शाळेत. बरं मला सांगा, जर शाळेत शिकत असताना जर पहिल्या क्रमांकाने पास व्हायचंय आणि आपली बुद्धी चांगली चालवी असं वाटत असेल तर कुठल्या देवीची उपासना केली पाहिजे? पटकन बोला, कोणाची उपासना केली पाहिजे? हनुमंतराय? बर ठीक आहे, ते हेच जावई करण्याच्या लायकीच आहे तेवढं. ते म्हणे हनुमंताचा विषय चाललाय, आपण तेवढंच सांगावं. ऐका, शाळेत जाणाऱ्या पोरांना जर विचारलं सांगा कोणाची उपासना केली पाहिजे, ते पटकन म्हणतो सरस्वती मातेची. बरोबर आहे ना? म्हणता तुम्ही सरस्वतीची प्रार्थना करता ना? बरं चला, जर ताकद पाहिजे असेल तर कोणाची? हनुमंतरायची. चला, ताकद पाहिजे तर हनुमंतराय, बुद्धी पाहिजे तर सरस्वती माता. चला पुढचं सांगा. जर पैसा पाहिजे असेल तर कुठल्या देवीची उपासना केली पाहिजे? लक्ष्मीची. खरं सांग, तुझ्या मम्मी पप्पांनी सांगितलं तुला? मला सांगा, एवढ्याशा लेकराला कोणी सांगितलं की पैसा मिळवण्याकरता लक्ष्मीची उपासना करावी? अहो, आपली शोकांती काय, आपण देव सुद्धा डिपार्टमेंटवर वाचले. पण ऐका दादा, आमच्या हिंदू धर्मातल्या प्रत्येक देवामध्ये एवढं सामर्थ्य आहे की तो एकच देव तुम्हाला बुद्धी, शक्ती आणि पैसा देऊ शकतो. फक्त त्या देवाकडे जात असताना तुमचा भाव शुद्ध पाहिजे. विठ्ठल विठ्ठल म्हणून आमची पवित्र भूमी ही महाराष्ट्राची भूमी, पवित्र भूमी ही आमची भारत भूमी आहे, जिथे देव झालेत, आणि महाराष्ट्र भूमी जिथे संत झालेत. आणि या संत पंचायतांमधले एक संत म्हणजे जगद्गुरु तुकोबार आहेत. ऐका, जगद्गुरु तुकोबारांनी या समाजाच्या कल्याणाकरता स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करून लोकांचा संसार सुखाचा कसा होईल हा विचार करणारा वर्ग जगाच्या पाठीवर एक मात्र तो म्हणजे संत आहे. ऐका, शास्त्रकारानं काही कोटी सांगितले. शास्त्रकार म्हणतात एक वर्ग असा आहे जो स्वार्थही साधत नाही, परार्थही साधत नाही. दुसरा वर्ग आहे जो केवळ आणि केवळ स्वार्थ साधतो, परार्थ साधत नाही. तिसरा वर्ग असा आहे जो स्वार्थही साधतो, परार्थही साधतो. आणि चौथा वर्ग आहे जो केवळ आणि केवळ परार्थ साधतो, स्वार्थ साधत नाही. पहिला वर्ग स्वार्थही साधत नाही, परार्थही साधत नाही. कोण? आपल्यासारखे सर्वसाधारण माणसं. आपण स्वार्थही साधत नाही, परार्थही साधत नाही. का सांगतो तुम्हाला. आता इथं जेवढा समाज बसलेला आहे ना, यापैकी 25% लोक अशी आहेत, शेजारची सखूबाई गेली म्हणून मला कीर्तनाला जावं लागेल म्हणून ती येऊन बसलेली आहे. कारण आपल्याकडे चाललेला परमार्थ हा फक्त हे व्याच आहे. कुठला परमार्थ आहे? बोला बोला, कुठला परमार्थ आहे? हे व्याचा. एका माणसाचं पोट दुखायला लागलं, ते पटकन डॉक्टरकडे गेलं. डॉक्टर साहेब चेक करा, पोट दुखतंय. डॉक्टरने सर्व चेक केलं, मग विचारलं कधीपासून दुखतंय? म्हणे बाजूच्यानं गाडी घेतली तेव्हापासून. मग आता याचं पोट दुखणं कधी बंद होईल? याच्याकडे गाडी येईल. म्हणजे हे वे चाललेले आहेत, बाकी काही नाही. ऐका, या महाराष्ट्राचा आराध्य दैवत तो विटेवरचा आमचा मालक भगवान पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला जर पंढरीच्या वारीला निघालोत ना, तर त्या पंढरीच्या दिशेने चालत असताना विचारा वारकऱ्यांना, तुम्हाला 25 ते 30% वारकरी असे सापडतील. गावातली 100 लोक आलीत म्हणून मी वारीला आलो. आपला चाललेला फक्त हे वाय. आपल्याला स्वार्थही साधता येत नाही, परार्थही साधता येत नाही. ऐका, झालं काय, बोलटेक सारखं एक गाव होतं, ज्या गावामध्ये 2 लोक राहत होती. एकाचं नाव होतं रामभाऊ, एकाचं नाव होतं शांभाऊ. रामभाऊ हा वारकरी होता, पण शांभाऊ वारकरी नव्हता. पण रामभाऊ पेक्षा जास्त मान शांभाऊला होता, कारण शांभाऊ दिसायला थोडा अट्रॅक्टिव्ह होता. आणि खरं सांगू का, जो वारकरी असतो ना त्याच्या दिसण्यावर जाऊ नका. आणि खरं सांगू, ओरिजिनल वारकरी हा कधीच शो ऑफ करत नाही, आणि डुप्लिकेट शो ऑफ केल्याशिवाय राहत नाही, आणि लोक त्यालाच भुलतात. ऐका, मार्केट सध्या तसंच चाललेलं आहे. झालं काय, शांभाऊला जास्त मान, रामभाऊला नाही. पण ऐका, रामभाऊ कीर्तनाला गेला की शांभाऊनं गाडी करावी, रामभाऊ टाळ घेऊन उभा राहिला की शांभाऊनं टाळ घेऊन उभं राहावं, रामभाऊने 1 एकर घेतली का शांभाऊनं 2 एकर घ्यावी. यानं फक्त त्याचा काय करावा, हेवा करावा. ऐकताय ना काय बोलतोय? हेवा करावा. झालं असतं, सकाळ सकाळ झाली, शनिवार होता, आणि शनिवार म्हणजे आमच्याकरता कुठल्या देवाची उपासना? हा, आले तुम्ही परत त्याच्यावर, हनुमंतरायाची उपासना. ऐका, हनुमंतरायाच्या मंदिरात सकाळी सकाळी त्या ठिकाणी रामभाऊ गेले.
आणि रामभाऊ गेल्यानंतर त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं नामस्मरण करू लागले. अष्ट सिद्धीनो निधी के दाता असबर दीन जानकी माता. भगवान परमात्म्याचं नामस्मरण करतायत. शांभवनं आवाज ऐकला म्हणे रामभाऊ मंदिरात आहे, आपण पण गेलो पाहिजे. न पटकन आवरलं मंदिरात गेलो. रामभाऊनं पाहिलं शांभूवाला. रामभाऊ म्हणे आता जोपर्यंत शांभू जात नाही तोपर्यंत मी मंदिरातून जाणार. 1 तास झाली, 2 तास झाली, 3 तास झाले, रामभाऊ जाईना आणि शांभू जाईना. राहुल महाराज संध्याकाळ झाली, दोघही जागेवरून उठले नाहीत. पाणी नाही, जेवण नाही, नाश्ता नाही, काहीच नाही. झालं असं दिवसभर देवाचं नामस्मरण केल्यामुळे हनुमंतरायाला चिंता वाटली. हनुमंतरायाला आनंद झाला आणि हनुमंतराय प्रसन्न झाले. वरमरोही काय पाहिजे तुम्हाला? रामभाऊला विचारल्यानंतर रामभाऊ म्हणले देवा तुझं मुख बघितलं ना, आता निश्चंतीने पावलो विसावा. आता मला काही नको. द्यायचं असेल तर एक काम कर देवा, माझं बघता बघता तो हेवा करतो तो शांभव, त्या शांभवला काहीतरी दे. देव पटकन शांभवकडे गेला. शांभवला म्हणलं शांभव मागा काय मागायचं? शांभवनं पटकन देवाला विचारलं. म्हणले देवा त्या रामभाऊनं काही मागितलं का तुमच्याकडे? म्हणले नाही. शांभवच्या डोक्यात ट्यूब पेटली. म्हणजे ज्या अर्थी रामभाऊनं मागितलं नाही, आपलं मागणं झाल्यावर आपल्या दुपटीनं रामभाऊ मागितल्याशिवाय राहणार? म्हणजे देवा पहिले मागण्याचा अधिकार कोणाचा? आणि खोटं बोलणारे लोक लय नेटीत बोलतात बरं का, एटीत बोलतात. खोटं पण असं बोला की ते खोटं नाही वाटलं पाहिजे. शांभव म्हणले देवा पहिला मागण्याचा अधिकार कोणामुळे तुम्ही मला दर्शन दिलं? रामभाऊमुळे. पहिला अधिकार देवा रामभाऊचा आहे, नाहीतर या ठिकाणी ही नाइंसाफी होईल. पुन्हा देव रामभाऊकडे गेले. रामभाऊ म्हणले देवा मला काहीच नको. हे म्हणले तुमचा काय खेळ चाललेला आहे? हनुमंतरायांना राग आला. हनुमंतराय म्हणले पटकन मागताय का की जाऊ मी? बरेच माझी जी भक्त मंडळी आहे ती त्या ठिकाणी वेटिंग वर आहेत, कारण आजची काय पौर्णिमा आहे. काय पौर्णिमा आहे, त्याच्यामुळे बऱ्याच भक्तांना दर्शन द्यायचं आहे. आता रामभाऊ म्हणू लागले म्हणले या शांभवची खोळाची काही मुडत नाही. म्हणले आता याची खोळ मोडली पाहिजे. रामभाऊनं पटकन देवाला सांगितलं. म्हणले देवा एक काम करा, मी जे मागतो ते देणार का? 1001% देणार. नक्की ना? म्हणले हो नक्की. नक्की ना? म्हणले हो नक्की. मागा. म्हणले देवा मग ऐका, कुठलाच विचार न करता मला फक्त एवढं द्या. काय द्या? माझा 1 हात, 1 पाय, 1 डोळा, 1 कान कायमचं जाऊ दे म्हणले. देव म्हणले काय रे बावरटे काय तू? म्हणले नाही देवा तुम्हाला बोलतो ना द्या. म्हणले ठीक आहे दिलं. तथा असतो. आता शांभूकडे देव गेले. शांभूला म्हणले माग काय मागायचं? तो म्हणे देवा रामभाऊनं मागितलं का? म्हणले हो मागितलं. मी कुठलाच विचार न करता शांभू म्हणतो देवा रामभाऊनं जे मागितलं ना त्याच्या दुप्पट मला द्या. कळतंय तुम्हाला? म्हणजे काय? 2 हात, 2 पाय, 2 डोळे, 2 कान. म्हणजे देव प्रसन्न असून सुद्धा आम्हाला स्वार्थही साधता येत नाही आणि परार्थही साधता येत नाही. हा आपल्यासारखा सर्वसाधारण वर्ग आहे. चला दुसरा वर्ग आहे जो केवळ आणि केवळ स्वार्थ साधतो. म्हणजे तुझी दाढी जळाली तरी चालेल पण माझी बिडी मात्र दुसऱ्याचं वाटोळं झालं तरी चालेल पण आपलं चांगलं झालं पाहिजे. हा एक वर्ग समाजात आहे. चला तिसरा वर्ग आहे जो स्वार्थही साधतो आणि परार्थही साधतो. ग्रंथराज ज्ञानेश्वरीमध्ये माऊली ज्ञानोबराय गंगेला उपमा देतात. गंगा मैया आपल्या पतिदेवाच्या भेटी करता जात असताना हा तिचा स्वार्थ आहे. पण समुद्राकडे जात असताना अनेक लोकांना स्नान घडवून त्यांना पतित पावन करणारी ती गंगा म्हणजे स्वार्थ पतीला भेटणं पण अनेक भक्तांना पतित पावन करणं हा तिचा काय परार्थ आहे. पण ऐका चौथा वर्ग असा आहे जो केवळ आणि केवळ त्या ठिकाणी परार्थ साधतो आणि तो वर्ग म्हणजे संतांचा आहे. संतांना बाकीच्या कुठल्या गोष्टीची घेणं देणं नाही. आमच्या संसाराचं वाटोळ झालं तरी चालेल, संसाराच्या नावे घालोनिया शून्य, पण दुसऱ्याचा संसार सुखाचा करण्याकरता स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करणारे म्हणजे संत आहेत. आणि मग या संतांनी म्हणावं काय म्हणावं? अवघाची संसार सुखाचा करीना, 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 आनंद भरीना तिन्ही लोक, आनंद भरीना तिन्ही
हो जाईन गे माये तया पंढरपूर 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 जाईन गे माये तया पंढरपुरा 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 काय मागणी आमच्या संतांची आनंद भरीन आनंदे भरीन तिन्ही लोक 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 जाईन गे माये तया पंढरपुरा जाईन गे माये तया पंढरपुरा स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करून दुसऱ्याचा संसार सुखाचा करणारा वर्ग म्हणजे संत आहेत. या संतांनी कधी भगवंताची भक्ती करताना देवाकडे काही मागितलं नाही, पण या संतांचं भक्तीचं ऋण देवावर एवढं वाढलं की आता देवाला सुद्धा वाटायला लागलं की या संतांनी माझ्याकडे काहीतरी मागितलं पाहिजे. आणि हा जो विचार करत असताना आषाढी वारी जवळ आली आणि सर्व संत मंडळी भगवान परमात्म्याच्या दर्शनाकरता त्या पंढरपुरात पोहोचली. आणि त्या पंढरीच्या मालकानं त्या विटेवरच्या मालकानं जगद्गुरु तुकोबरांना येताना पाहिलं आणि विटेवरनं खाली उडी मारली. जगद्गुरु तुकोबरांना नमस्कार केला. का? कारण आमची संत मंडळी देवापेक्षा बळीवंत आहेत. आणि आमचं नीतिशास्त्र असं म्हणताय की आमच्यापेक्षा अधिकारी रुंद जर येत असतील, आमच्यापेक्षा अधिकारानं मोठी लोक जर येत असतील तर आपण मानानं उभं राहून त्यांना त्या ठिकाणी सन्मान दिला पाहिजे. त्या ठिकाणी जगाचा जगदीश्वर भगवान पांडुरंग परमात्म्यानं उभं राहावं, जगद्गुरु तुकोबरांनी देवाचं दर्शन घ्यावं, आलिंगन द्यावं आणि मग भगवान परमात्म्याने जगद्गुरु तुकोबरांना म्हणावं, तुकोबराय अहो दरवर्षी काही न मागणारे तुम्ही याही वर्षी दर्शनाला आलात, रात्रंदिवस माझ्या नामाचा प्रचार प्रसार करतात. तुकोबराय तुमच्या भक्तीचं ऋण एवढं वाढलंय की आता मला मनातून वाटतंय की तुम्हाला काहीतरी द्यावं. तुकोबराय काहीतरी मागा. तुकोबराय म्हणतात, देवा किती काही केलं तरी मी मागणार, कारण मागण्याची आमची परंपरा नाही. कारण मागणीचा जर विचार केला तर मी पुढे बोलेलच तुम्हाला, मागण्याची आमची परंपरा नाही देवा, मी मागणार नाही देवा. पण तुकोबरायांपुढे भगवान परमात्म्यानं हात पसरावेत, गुडघे टेकून बसावत आणि तुकोबरायला हात पसरून म्हणत, तुकोबराय अहो माझ्या करता काहीतरी मागा. तुकोबराय म्हणतात, देवा तुझ्या आशीर्वादानं आम्हाला कुठल्याच गोष्टीची कमी नाही, पण आज तू म्हणतोस ना मनसे काही मागा, तू म्हणतोस म्हणून देवा द्यायचं असेल तर फक्त एक दे. पण देवा एक अट आहे, काय? मी मागतो पण मागितल्यानंतर असं म्हणू नको की तेवढं सोडून काही पण मागा, तर मी मागतो. तुकोबराय भगवान परमात्मा म्हणू लागले, तुकोबराय तुम्ही म्हणणार ते मी देईल, फक्त तुम्ही एकदा मागून तर बघा. तुकोबराय म्हणतात, देवा द्यायचं असेल ना मग एकच काम कर, देवा माझ्या आयुष्यात माझ्या जीवनाचं भलं ज्या संतांच्या संगतीमध्ये आहे ना त्या संतांची संगती मला घडू दे. अभंगाचं 4थं चरण शेवटचं. तुका म्हणे जिणे तुका म्हणे तुका म्हणे जिणे तुका म्हणे जिणे अमर म्हणे जिणे तुका म्हणे जिणे तुका म्हणे जिणे तुका म्हणे जिणे तुका म्हणे जिणे
वाटायला लागलं खरं. तुका म्हणे जीने, तुका म्हणे जीने, तुका म्हणे जीने, तुका म्हणे जीने. वा, एकाच बॉल मध्ये चौकमी मारायचं आणि छक्का पण मारायचं नाही का? वा, ग्रेट महाराज, सल्यूट आहे तुम्हाला. जहा बना तुसी ग्रेट हो. विठला विठला बाकीचे म्हणले यांचं काय चाललंय त्यांचं त्यांना माहिती, तुम्ही फक्त समजून घ्या, मानाल बा, बाकी काही नाही. ऐका, तुको बरं म्हणतात देवा द्यायचंच असेल ना, मग देवा एवढंच दे. काय दे? तुका म्हणे जीने भले संत संगष्टने. देवा माझ्या जीवनाचं भलं ज्याच्यात आहे ना, त्या संतांची संगती मला घडू दे देवा. तुको बरं आहे, जीवनाचं भलं करण्याकरता संतांच्या संगतीची गरज आहे का? गरज आहे ना देवा. आता माझा प्रश्न तुम्हाला आहे, आपल्या जीवनाचं, आपल्या आयुष्याचं भलं करण्याकरता संतांची गरज आहे का? 1001% गरज आहे. संतांशिवाय आमच्या जीवनाचं भलं होऊ शकत हो? संत होते म्हणून निर्बुद्ध असणारा रेडा सुद्धा वेद बोलू लागला. संत होते म्हणून निर्जीव असणारी भिंत सुद्धा चालू लागली. आणि संत होते म्हणून एक खांबाचं सुद्धा या जगामध्ये मंदिर झालं. मला सांगा ना, या जगामध्ये असं कुठलं गाव आणि असा कुठला तालुका, असं कुठला राज्य आहे, जगामध्ये असा कुठला देश आहे की ज्या देशात खांबाचं मंदिर आहे का? पण त्या खांबाचं मंदिर तुम्हाला भारतात आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रात नेवाशा तालुक्यात भेटेल. आहे की नाही? सांगू मग आमच्या संतांची संगती आपल्या आयुष्यात किती महत्वाची, किती महत्वाची आहे सांगू. नेवाशाला खांबाचं मंदिर आहे, ज्या खांबाला पाट लावून माऊली ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी सांगितली. बरोबर आहे ना? बोला ना, बोला ना, बरोबर ना? म्हणजे ज्ञानेश्वरी सांगताना माऊली ज्ञानोबांची पाट त्या खांबाला लागली होती. मला विचारायचं तुम्हाला सर्वांना, कोलटेकरांना आहे, ज्याच्याकडे आपली पाट असते त्याच्याकडे आपलं तोंड असतं की आपली पाट असते? काय असते? जिथं पाट आहे तिथं तोंड आहे का? नाही ना. ऐका, फक्त एका दगडाला माऊली ज्ञानोबारायांचा पाठीचा स्पर्श झाला. माऊली ज्ञानोबारायांना ज्याच्याकडे पाठ केली माईबाप त्याचं मंदिर झालं. विचार करा, माऊली ज्ञानोबाराय ज्याच्याकडे मुख करतील त्याचं काय होईल? आमच्याकरता संतांची संगत सर्वात महत्वाची आहे. संतांशिवाय आम्हाला देव कळू शकत नाही. सांगू, संता विना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती बाई, ऐसे वेद देती बाई, ऐसे वेद देती बाई. संता विना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती बाई, ऐसे वेद देती बाई, ऐसे वेद देती बाई. संता विना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती बाई, ऐसे वेद देती बाई, ऐसे वेद देती बाई, ऐसे वेद देती बाई, देती बाई. संता विना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती बाई, ऐसे वेद देती बाई, ऐसे वेद देती बाई, ऐसे वेद देती बाई. देती बाई. संत विना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती बाई. हरी प्राप्ती शिवपाय आणि धरावे संतांचे ते पाय. देवा आमच्या आयुष्यात संतांची संगत खूप महत्वाची आहे. किती महत्वाची आहे? मी काही कीर्तनातून आवर्जून एक वाक्य सांगतो राहुल बाबा. एक जण कीर्तन संपल्यावर माझ्याकडे आलं, माझ्याकडे येऊन म्हणू लागला, बाबा तुम्हाला सांगू, भगवंताच्या आशीर्वादानं बाबा आणि तुमच्यासारख्या महाराज लोकांच्या आशीर्वादानं आज मी एवढा मोठा झालो, एवढा मोठा झालो की 3 कारखान्यांचा मालक आहे. म्हणले मी, लक्षपूर्वक ऐका, 3 कारखान्यांचा मालक आहे. म्हटलं कसला कारखाना आहे तुझा? म्हणे माझा साखर कारखाना आहे. ओमकार दादा ते मला म्हणले साखर कारखाना. म्हटलं बरं, साखर कारखान्याचे मालक आहे तुम्ही? म्हणले हो, साखर कारखान्याचा मालक आहे. बाबा विज्ञानानं एवढी प्रगती केली विज्ञानानं की इकडनं ऊस घालावा तर तिकडनं साखर निघते. म्हटलं वा, तुमच्या साखर कारखान्यामध्ये त्या मशीन मध्ये इकडनं ऊस घातला तर तिकडनं साखर बाहेर निघते. म्हटलं का हो, त्या मशीन मध्ये ऊसाच्या जागेवर जर एरंड घातला तर साखर येईल का? म्हणे बाबा काय बोलता तुम्ही? म्हटलं मग तुमच्या कारखान्यामध्ये इकडनं ऊस घातला तरच तिकडनं साखर आहे
एरण घातला तर साखर येत नाही. अरे याच्यापेक्षा श्रेष्ठ आमच्या संतांचा कारखाना आहे, ज्या कारखान्यामध्ये इकडनं दुर्जन घाला तिकडनं सज्जन म्हणून बाहेर निघाल्याशिवाय राहत नाही. तुमच्या संतांचा कारखाना आहे. विठ्ठल विठ्ठल आणि दुर्जनाचा सज्जन करण्याचा अधिकार जर कोणाला असेल तर तो फक्त संतांना आहे. सांगू, देवाकडे गेलेत आणि देवाच्या वाकड्यात घुसले ना तर देव तुम्हाला वाकड केल्याशिवाय राहत नाही. पण संतांच्या वाकड्यात जरी घुसले तरी संत सरळ केल्याशिवाय राहत नाही. भलतिया भावे भलतिया भावे शरण जाता भेटी पाडित से तुटी जन्म व्याधी. भलतिया भावे शरण जाता हरी. पुढे काय? शरण जाता भेटी पाडी तसे तुटी संसाराची जन्म. बरं असेल, माझं पाठ नाही, माफ करा. पण म्हणजे काय म्हणतात विषयाला लागून प्रमाण होतं. कीर्तनकाराने मी मान्य करावं, त्याची चूक झाली तर एक चूक मान्य केली नाही त्याच्यावर अख्खा महाराष्ट्र पेटला. काय सांगावं तुम्हाला. विठ्ठल विठ्ठल वारकरी संप्रदाय एवढा मोठा आहे ना, वारकरी संप्रदायात जे बाप दादा होऊन गेले ना, वारकरी संप्रदायाचे आधवरी होऊन गेले ना, एवढा मोठा इतिहास कुठल्याच संप्रदायाला नाही जेवढा इतिहास आमच्या संप्रदायाला आहे. आमच्या संप्रदायाचे संत आहेत, आमच्या संप्रदायाचे ग्रंथ आहेत, आमच्या संप्रदायाचा पंथ आहे, आमच्या संप्रदायाचे तीर्थक्षेत्र, आमच्या संप्रदायाचा देव आहे. जगाच्या पाठीवरचा एकमेव संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. म्हणून वारकरी संप्रदायाची चेष्टा करू नका, वारकरी संप्रदायाची निंदा करू नका. आणि सांगू, चुकलं कोणाचंच नाही, चुकलं आमचंच. आम्ही उलट झाकलं पाहिजे ते आम्ही उघड्यावर आणू लागलो, बाकी काही नाही. आणि त्याच्याने परिणाम या सर्वसाधारण जनतेवर होऊ लागला. विठ्ठल विठ्ठल आपण आपली झाकली पाहिजे, आपण आपली उघडी नाही केली पाहिजे. म्हणत होतो तुम्हाला की संत आमच्या आयुष्यात खूप महत्वाचे आहेत. संत आमच्या आयुष्यात खूप महत्वाचे. म्हणून देवा, द्यायची असेल तर संतांची संगती दे. का? संगत करे बडे की तो बडत बडत बड जाय, संगत करे नीच की तो घटत घटत घट जाय. अरे संगत मोठ्याची केली तर माणूस मोठा होत असतो आणि संगत छोट्याची केली तर माणूस छोटा होत असतो. म्हणून आयुष्यात कधीतरी संगत करावी लागली ना तर चांगल्यांची संगत करा, चांगल्याची संगत करा. एकानं मला विचारलं कोणाची संगत करू? संतांची संगत करा. पण संत आमच्या संगतीला येतील का? येतील ना. पण त्या संतांसोबत तुम्हाला संबंध जोडावे लागतील, त्या संतांजवळ तुम्हाला यावं लागेल. एकानं मला विचारलं, बाबा तुम्ही सांगा आम्ही संतांसोबत कुठल्या पद्धतीनं संबंध जोडायचे? मी म्हणतो संतांसोबत तुम्ही कुठलंही नातं जोडा, संत तुमच्या सोबत ते नातं निभवायला त्याच इमानदारीनं तयार आहेत. नातं जर जोडून बघा. मग आताच्या काही कॉलेज कुमार माझ्याकडे आले साऊंडवाले आणि ते मला म्हणले आम्ही संतांना जर मित्र बनवलं तर. माऊली ज्ञानोबारायला सर्व जग माय म्हणताय, त्या माऊली ज्ञानोबारायला जर आम्ही मित्र बनवलं तर. सर्व जग जे आमच्या श्रीमंत निवृत्तीनाथ महाराजांना दादा म्हणूनच संबोधतंय, त्या दादाला जर आम्ही मित्र बनवलं तर. ज्या आदिशक्तीला सर्व जग बहीण समजतंय, त्या बहिणीला जर आम्ही मित्र बनवलं तर. मी त्याला म्हटलं आमच्या माऊली ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ महाराज, आदिशक्ती मुक्ताई आदी करून जेवढे संत मंडळी असतील, मी म्हणत नाही की तू माऊली ज्ञानोबारायांना आईच बनव, मी म्हणत नाही की तू दादांना दादाच बनव, ठीक आहे मित्र बनव. तो म्हणले माऊली ज्ञानोबारायांना आणि निवृत्तीनाथ महाराजांना जर मी मित्र बनवलं तर माझ्या आयुष्यात काय भेटेल? काय भेटेल? आताच्या भाषेत सांगतो, आमच्या संतांना जर तुम्ही तुमच्या आयुष्यात मित्र बनवलं तर काय होईल? काय होईल ऐका. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. माऊली ज्ञानोबारांना जर तुमच्या आयुष्यात संत बनवलं, मित्र बनवलं तर काय होईल ऐका. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्म
आत्महत्याच करणार नाही कुणी. मित्र असला जवळ जर मना सारिखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारिखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारिखा. अरे आपल्या आयुष्यात जर संतांना मित्र बनवलं तर चुकीचं पाऊल तुम्ही आयुष्यात कधी उचलणार नाही. म्हणून आमच्या आयुष्यात सर्वात जास्त जर गरज कोणाची असेल तर ती संतांची आहे. तुकोबराय म्हणतात देवा द्यायचंच असेल ना, तुका म्हणे जीने भले संत संगष्टने. तेवढ्यात देव म्हणू लागले तुकोबराय तुम्ही आज मागतायत माझी विनंती म्हणून. हो पण काही लोक म्हणतील का हो हेच तुकोबराय तर म्हणायचे हात पसरीजीने धिक द्याचे, मग हेच तुकोबरायांनी मागावं तरी कसं. ऐका, मागणी प्रकरण आलं की मागणी ही 3 प्रकरणातून होत असते. ऐका, एक तर मागण्याची सवय आहे, 2 एक तर मागण्याची गरज आहे, नाहीतर 3 एक तर मागण्याची परंपरा आहे. म्हणजे एक तर मागणी ही सवयीतून होते, दुसरी मागणी ही गरजेतून होते आणि तिसरी मागणी ही परंपरेतून होते. सवयीतून मागणी, गरजेतून मागणी आणि परंपरेतून मागणी. गरजेतून मागणी एखाद्याला गरज असते. समजा मी कोलटे गावामध्ये आलो, मला तुमचा सर्वांचा स्वभाव आवडला, आमचे चोपदार महाराज चांगले वाटले, मग मी काय केलं याच गावाला अशी 1000-2000 स्क्वेअर फीट जागा घेतली आणि स्वतःच घर बांधायचं ठरवलं. मी इथं वास्तव्याला येईल, चालेल ना, या गावाला आलो तर राहायला चालेल ना, बरं आहे. आणि घराचं बजेट काढलं 45 लाख रुपये घराला लागत होते ओमकार दादा, माझ्याकडे 40 लाख रुपये जमले. किती जमले चोपदार महाराज? तुमचं नाव काय? हा बाबाजी. बाबाजी माझ्याकडे 40 लाख रुपये जमले. 5 लाख रुपये कमी पडले. मग मी बाबाजींकडे गेलो, बाबाजी तुम्ही चोपदार आहेत, मी कीर्तनकार आहे, आपले चांगले संबंध आहेत, मला काही दिवसाकरता 5 लाख रुपये देतात का? वा काय इमानदार माणूस आहे भाऊ, माणसाचं मन लय मोठं आहे. माणूस लगेच हो म्हणलं. काल एकाला असंच विचारलं देता का, ते शेवटपर्यंत जे हरी विठ्ठल झालं पण ते नाहीच म्हणलं. अरे बाबा कीर्तन पुरता तरी हाव मन देणार ना, काही दिवसानं मी तुम्हाला परत करून टाकाल. ऐका, मी घेतलेली 5 लाख रुपये मला सवय होती की परंपरा होती? नाही, माझी गरज होती. काय होती? 1 मागणी ही गरजेतून आहे, 2 मागणी ही सवयीतून आहे. काही लोकांना मागण्याची सवय असते, त्यांना फक्त घ्यायचं माहिती आहे, त्यांना द्यायचं माहिती. कीर्तन संपल्यावर सर्व लोक आपापल्या घरी निघाल्यानंतर एक व्यक्ती त्याच्या घरी जायला निघाला आणि मंडपापासून असा अर्धा किलोमीटर लांब गेला. एक भला मोठा खड्डा खोदलेला होता, तो त्याच्यात जाऊन पडला. तिकडे लाईट नाही, 10 फुटाचं खड्डा ते त्याच्यात जाऊन पडलं आणि पदे पडल्यावर ते आरोड्या मारायला सुरुवात केली. अहो वाचवा, कोणी आहे का बाहेर? मला या खड्ड्यातून बाहेर काढा, मी खड्ड्यात पडलोय. मंडपात 8-10 लोक जमाच होती. शेवटी अवरसवर करणारी म्हणले आवाज येतो, कुठून येतो, आवाजाच्या दिशेने गेले. बॅटरी का चंपवली, मोठं खड्डन त्या खड्ड्यात पडलेला. हा म्हणले का हो तुम्ही इथं कस काय? म्हणले काय नाही, कीर्तन ऐकायला आलो होतो, कीर्तन संपलं, घराकडे निघालो, रात्रीतून कोणी खड्डा खोदलं 2 तासात मला कळालं नाही, या खड्ड्यात जाऊन पडलो, मला तेवढं बाहेर काढा महाराज. म्हणे बाहेर यायचं? म्हणले हो. म्हणले मग द्या हात. ते म्हणले नाही मला बाहेर काढा. म्हणले मग हात द्या ना. म्हणले नाही मला बाहेर काढा. असा आवाज करता हे म्हणायचे हात द्या, ते म्हणते नाही मला बाहेर काढा. असं करता अजून 15-20 लोक आले. अर्धा तासाने अख्खं गाव जमा झालं. कशा करता? त्याला बाहेर काढण्याकरता. त्यानं एवढंच म्हणावं बाहेर काढा, यांनी म्हणावं बाहेर काढतो, हात द्या. तो म्हणतो नाही बाहेर काढा. अख्खं गाव जमा झालं आणि सर्व हे पत्रवाळ्या ह्या आपल्या आथरुणी हे सर्व आवरून, सतरंजी आवरून, सर्व शेवटी एक व्यक्ती तिथे गेला. बॅटरी चमकत सर्व पुढे बघू द्या मला काय. आणि जेव्हा त्यानं बॅटरी चमकली त्याच्या तोंडावर, म्हणे राम भाऊ तू इथं कस काय? मग बाकीचे सर्व मंडळी म्हणे का रे तू याला ओळखतो? म्हणे मग हा माझा शेजारी आहे. कोण आहे? शेजारी. आणि सांगू का, खरं सांगू तुम्हाला, कोलटेकर लक्षपूर्वक ऐका, आपल्या घरातलं जेवढं आपल्याला माहिती नसतं त्याच्यापेक्षा जास्त आपल्या शेजाऱ्याला माहिती असतं. काय मत आहे तुमचं? सांगू, ज्याच्या विचारानं आपण नेहमी होतो आजारी तोच चांगला शेजारी. हा ऐका, खड्ड्यात पडले म्हणे का तुम्ही ओळखता? शेजारी आपला. अहो म्हणले मागच्या 1 तासापासून आम्ही त्यांना म्हणतोय बाहेर या. त्यांना म्हणतो द्या हात, बाहेर काढतो. म्हणते तसं येणार नाही, तुम्ही सर्व माग सारखा. यानं सर्वांना माग केलं, यानं शर्टाचं बटन उघडलं, फोल्ड केलं आणि म्हणे का हो बाहेर यायचं का? म्हणले हो
हो बाहेर यायचं म्हणे. मग घ्या हात. यानं हात दिला, ते पटकन बाहेर आलं. लोक म्हणे काय बावरटा, काय मूर्ख आला म्हणले. मागच्या 1 तासापासून म्हणतो द्या हात बाहेर काढतो. ते माणूस पटकन म्हणलं म्हणे त्याला आहे ना फक्त घेण्याची सवय, देण्याची नाही. आलं का लक्षात? घ्या म्हटलं तेव्हा त्यानं हात घेतला आणि बाहेर आला. तसं काही लोकांची मागण्याची सवय असते. ऐका, एक मागणी गरजेतून आहे, दुसरी मागणी सवयीतून आहे, तिसरी मागणी परंपरेतून आहे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत तुळजाभवानीला जर तुम्ही तुळजापुराला कधी गेलात तर गर्भ श्रीमंत घरातल्या स्त्रिया अंगावर 10-10, 20-20 तोड सोनं आहे दादा, पण अंगावर 2-2, 20-20 तोड, 10-10, 20-20 तोड सोनं असल्यावर सुद्धा हातात परडी घ्यावी आणि 5 घर मागावं. काय मागावं? अनादि अंबिका प्रगटली भवानी, प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दाना लागो, महिषासुर मर्दाना लागोनी, विविध तापाची करावया जाडणी, करावया जाडणी, भक्ताला की तू पावसी निर्वाणी. आईचा जोगवा जोगवा मागे, आंबेचा जोगवा जोगवा मागे, भक्ताला की तू पावसी निर्वाणी. आईचा जोगवा जोगवा मागेल, देवीचा जोगवा जोगवा मागेल, आईचा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागेन, आंबेचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा मागोनी ठेविला. गर्भ श्रीमंत घरातल्या स्त्रिया आहेत, पण 5 घर जोगवा मागावं. का हो? सवय आहे का? नाही. गरज आहे का? नाही. पण त्यांची परंपरा आहे. तुकोबराय, तुम्ही देवाकडे मागतात, सांगा तुम्हाला सवय आहे का? तुकोबराय म्हणतात आम्ही आतापर्यंत देतच आलो, कधी घेत आलो नाही, आमची सवय नाही. गरज आहे का? गरज? अरे 14 गावाची महाजनकी माझ्या जगद्गुरु तुकोबरायांकडे होती. जगद्गुरु तुकोबरायांची गरिबी सर्व कीर्तनकारांना दाखवली, पण जगद्गुरु तुकोबरायांची श्रीमंती कोणाला दाखवते आली नाही. पण खरं सांगू, मी जर अभ्यासपूर्वक बोलत असेल तर तुमच्या पुढे नारदाच्या गादीवर उभं राहून तुमच्या साक्षीनं बोलताय, नाथ राहण्यापेक्षा सुद्धा जास्त श्रीमंत म्हणजे जगद्गुरु तुकोबराय होते. फक्त ती श्रीमंती आम्हाला कोणी दाखवली नाही, ना कोणी चांगल्या पद्धतीनं वर्णन केली नाही. चला ही श्रीमंती जाऊ द्या, प्रपंचातली श्रीमंती बाजूला ठेवा, वैचारिक श्रीमंती बाजूला ठेवा, पारमार्थिक श्रीमंती सांगतो. जगद्गुरु तुकोबरायांसारखे श्रीमंत कोणी नाही. कशावर नो? आमच्या जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथ्यातील एका अभंगावर कीर्तन करता करता जर आमच्या सारख्याची 300-400 करोडची प्रॉपर्टी होते तर विचार करा जगद्गुरु तुकोबरा किती श्रीमंत असते. येतंय लक्षात? मग जगद्गुरु तुकोबरांना सवय नाही, जगद्गुरु तुकोबरांची गरज नाही, मग जगद्गुरु तुकोबरांची परंपरा होती का? काही मागणे हे अमानुचित, काही मागणे अमानुचित, काही मागणे हे अमानुचित, काही मागणे अमानुचित, हो वडिलाची रीत जाणत असे. हे वडिलांची रीत जाणत आमच्या वाडवडिलांची देखील परंपरा नाही, सवय नाही, गरज नाही, परंपरा नाही, तरी का मागतात? कारण या समाजानं देवाकडे काय मागावं याच्याकरता, आणि देव नाराज होऊ नये याच्याकरता तुकोबराय मागतात. देवा द्यायचं तुका म्हणे जीने भले संत संगष्टने. तुकोबराय, तुम्ही संतांची संगती मागता, पण संतांची संगती तुम्हाला किती वेळा करता पाहिजे? वर्षा करता पाहिजे का? म्हणले नाही देवा, अजून कमी करा. म्हणे 6 महिन्याकरता, म्हणे अजून कमी करा. 1 महिन्याकरता, म्हणे अजून कमी करा. काही आठवड्यांकरता, म्हणे अजून कमी करा. 8 दिवसांकरता, म्हणे अजून कमी करा. 1 दिवसाकरता, म्हणे अजून कमी करा. 24 तासाकरता, म्हणे अजून कमी करा. 1 तासाकरता अजून कमी करा. 1 मिनिटाकरता अजून कमी करा. अर्ध्या मिनिटाकरता अजून कमी करा. 1 सेकंदाकरता, म्हणे अजून कमी करा. म्हणे अर्ध्या सेकंदाकरता, म्हणे अजून कमी करा. म्हणे 1 निमिष करता. 1 निमिष म्हणजे
एकदा डोळ्याची पापणी उघड झाप करणं याला एक निमिष म्हणतात. एकदा डोळे ही पापणी ना एकदा उघड झाप करणं याला काय म्हणतात? निमिष म्हणतात. पण ही जागे राहणाऱ्यांची निमिष सांगतोय बरं मी. नाही तर जे झोपले ते सकाळी डोळे उघडते ते निमिष म्हणता येणार नाही. ऐका, एकदा डोळ्याची उघड झाप, पापण्यांची एकदा उघड झाप याला निमिष म्हणतात. एक निमिष अजून कमी करा. अर्धा निमिष घडता संतांचे संगती. अर्धा निमिष जरी संतांची संगती घडली तरी माझं भलं होईल. मग तू कोबर आहे दिली संतांची संगती. अर्धा 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 निमिष पाहिले ना दिली. ओ देवा, अर्ध्या निमिषाकरता संतांची संगती मागायला आलो नाही. तेवढी संतांची संगती मला भेटली म्हणून देवा तुझं दर्शन मला झालेलं आहे. मग देवा अर्ध्या निमिषाकरता नाही, मग देवा ज्या संतांची संगती मला पाहिजे ना अर्ध्या क्षणाकरता तर मला कधीच मिळाली. पण देवा माझं मागणं हे, ज्या संतांची संगती मला अर्ध्या निमिषाची मिळाली ना, ही संतांची संगती माझ्या आयुष्यातून कधीही माझ्यापासून लांब जाऊ नये. आयुष्यभर संतांची संगती भेटावी. अभंगाचं तिसरं चरण. हरिजना सवे भेटी, हरिजना सवे भेटी, हो हरिजना सवे भेटी, हरिजना सवे भेटी, हो हरिजना सवे भेटी, हरिजना सवे भेटी, हरिजना सवे भेटी, हरिजना सवे भेटी, नहो अंग संग तुटी, नहो अंग संग तुटी, नहो अंग संग तुटी, नहो अंग संग तुटी, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना. हरिजनासी बेटी नहो अंग संग तुटी. देवा द्यायचंच असेल ना तर त्या संतांची संगती हरिजनाची संगती होऊ दे. पण कुठपर्यंत? नहो अंग संग तुटी, ऐसे आवडते मना, देवा पुरवावी वासना. तुकोबर आहे, तुमची ही वासना मी पूर्ण करतो. हरिजनाची संगती भेटल्यानंतर काय होईल? देवा तुझं दर्शन होईल ना. विठोबा रखुमाई. हात वरती करा. हात हात ज्याला हात दिले मायबाप त्यांना हात वरती करा. तुम्हाला तुमच्या शेजारच्याची शपथ आहे. आजची टाळी आपल्या बापा करता नाही तर आजची टाळी या जगाच्या बापा करता. टाळी टाळी. हा हा हरी जय 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 विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, Robar Kumar, 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 Robar Kumar. हरिजना सवे भेटी नहो अंग संग तुटी, ऐसे आवडते मना, देवा पुरवावी वासना. देवा माझ्या मनाला एवढंच आवडतं की मला संतांची संगती घडू दे. मग संतांची संगती, हरिजनाची संगती, संतांची संगती घडू दे हे तुकोबर आहे म्हणतात. पण तुकोबर आहे, ज्या संतांची संगती तुम्ही मागतात ते संत ओळखायचे कसे? तुकोबर आहे म्हणतात, देवा ते संत ओळखायचे कसे सांगू? ज्याच्या चित्तात देव आहे ना ती संत आहेत. आणि देवा ज्याच्या चित्तात देव आहे ना त्यांची घडावी संगती.
देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. तुकोबर आहे. ज्या संतांची संगती तुम्ही मागतात त्या संतांच्या चित्तामध्ये देव असतो का? संतांच्या चित्तातच देव असतो आणि संतांच्या हृदयातच देव असतो. आणि सांगू, संतांच्या आयुष्यात आल्यानंतर एकच विषय आहे, तो म्हणजे काय? विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता. त्यांचा विषय फक्त नारायण आहे. मग तू कोबर आहे. देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती हरिजना सवी भटी नहो अंग संग तुटी. तुका म्हणे जिने भले संत संगष्टने. त्या संतांचं नाव तुकोबाराय सांगतात का? तुकोबाराय म्हणतात ऐका, ज्या संतांची संगती मला पाहिजे. आता कोलटेकरांना माझं म्हणणं आहे, ज्या संतांची संगती देवा आम्हाला पाहिजे आणि ज्या संतांच्या चित्तामध्ये केवळ आणि केवळ फक्त परमात्माच आहे, अशा संतांचं नाव सांगतो. भजन करा. निवृत्ती राया निवृत्ती राया. तुमची जर टाळी वाजणार नाही तर भजन होणार नाही. मायबाप खरं भजन हेच आहे आणि खरं कीर्तन हेच आहे. हात वरती करा. हात हात हात. क्या बात है. गोलटेक नहीं पंढरपूर लग रहा है. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्त बाई ज्ञान सकया. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्त बाई ज्ञान सकया. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. हो सोपान मुक्ता बाई ज्ञान सकया. सोपान मुक्ताबाई टाळी टाळी सर्वजण म्हणा. हा सोपान मुक्ता बाई ज्ञान सकया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. हो सोपान मुक्ता बाई ज्ञान सकया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. हो निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ता बाई ज्ञान सकया. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. हो निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ता बाई ज्ञान सकया. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. हो सोपान मुक्ता बाई ज्ञान सकया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. हा सोपान मुक्ता बाई ज्ञान सकया. हे सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. हो सोपान मुक्ता बाई ज्ञान सकया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. हा सोपान मुक्ता बाई ज्ञान सकया. हे सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. निवृत्ती राया. या संतांची संगती मला करू दे, बाकी काहीच नको देवा. ज्ञानेश्वर माऊली माऊली